उद्याच्या भागात साक्षी अस्मिताचा श्वास थांबवणार आहे आणि अर्जुन सायलीला आयुष्यभराची किंमत मोजावी लागणार आहे. हो, प्रोमोमध्ये जे दाखवलं ते काही साधं नाहीये, हे सरळ खुनाचा प्रयत्न आहे आणि माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला बघताना. कालपर्यंत जी साक्षी शांत होती ना, ती आज पूर्ण वेडीपिशी झालीये. हातात चाकू, डोळ्यात वेडेपणा आणि तोंडात ती थरकाप उडवणारी बडबड. अस्मिता, ही तुझी शेवटची रात्र आहे. अरे देवा. आणि इकडे अर्जुन सायली केमात गुंग प्रॉमिस डे बद्दल बोलत बसलेत. किती आयरनी आहे ना. मला तर राग येतोय. एवढा मोठा वकील अर्जुन आणि घरात सीसीटीव्ही नाही. काय चाललंय भाऊ, सिरियसली? साक्षी चोरून घरात शिरते, उशीने अस्मिताचं तोंड दाबते. तो सीन बघताना माझं हृदय तोंडात आलं होतं. अस्मिता जीव तोडून झटते आणि मोठ्याने ओरडते, वाचवा. आणि तो आवाज ऐकून अर्जुन सायली धावत बाहेर येणार. पण इथेच ट्विस्ट आहे. माझं प्रेडिक्शन ऐका. अस्मिता वाचेल, पण साक्षी पळून जाणार नाही. ती पकडली जाईल आणि ती काहीतरी असं उघड करणार जी संपूर्ण घर हलवून टाकेल. कारण तिच्या डोळ्यात सूद आहे, फक्त मत्सर नाही. आणि अजून एक धक्कादायक गोष्ट, मला वाटतं साक्षी एकटी नाहीये, कोणीतरी तिला भडकवतंय. नाहीतर इतकी हिंमत अचानक येत नाही बाई. उद्या घरात स्फोट होणार भावनांचा आणि अर्जुनचं शांत आयुष्य धुळीस मिळणार. आता सांगा, साक्षीचं हे वेड प्रेम आहे की प्लॅन केलेला गेम? आणि अस्मिता खरंच सेफ आहे का? कमेंटमध्ये सांगा तुमचं मत. आणि हो, जर उद्याचा भाग चुकवायचा नसेल तर आत्ताच लाईक करा आणि सबस्क्राईब करा, कारण खरी आग आत्ता पेटणार आहे.